नमस्कार. उपयोगी माहिती या चॅनलवर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. 2025मध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत, तर खूप साऱ्या ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्या खरेदी करायच्या नाहीत. उदाहरणार्थ 3 जोड कपड्याच्या असतील तर त्यापेक्षा जास्त कपडे घेऊन कपाट भरू नये. 2 नंबरला मुलांसाठी खूप आर्थिक नियोजन करताना मुलं, नातू, पणतू अशा सगळ्यांचं आर्थिक नियोजन करत बसायचं नाही. आपलं आयुष्य आपण कधी जगायचं मग, असं देखील आहे. आणखीन जे असेल आपल्याला गरजेचे नाहीत सध्या लगेचच घेऊन ठेवायचे नाहीत. जे आगामी काळात लागणार आहेत, पण त्याची आत्ता सध्या गरज नाही असे वस्तू लगेचच घेऊ नये. उदाहरणार्थ आपण जाड होणार असेल तर त्यामध्ये पातळ होणार असेल तर ते कपडे आधीच घेऊन ठेवू नयेत किंवा त्यामुळं गरजेपुरतेच कपडे घ्यावेत. खूप सारे मोबाईलचे चार्जर्स, हेडफोन इत्यादी खूप सारं घेऊन ठेवू नये. गरजेचं आहे तेवढंच, लागेल तेवढंच घ्यावं. ज्या वस्तू भाड्याने मिळून त्यांचं काम होतं त्यांच्यासाठी खूप सारे पैसे इथे गुंतवू नयेत. ज्या वस्तू कमीत कमी उपयोग होतात त्यांना भाड्याने घेऊनच त्यांचं उपयोग करावा. त्यासाठी खूप सारे पैसे गुंतवू नयेत. तसेच आता सध्या एज्युकेशनमध्ये शिक्षण घेतात, पण त्यामध्ये आर्थिक शिक्षण हे दिलं जात नाही. त्या दृष्टिकोनातून शासनाने मुलांना आर्थिक शिक्षण देखील देणं गरजेचं आहे. जी जीवनाची सगळ्यात नितांत गरज आहे ते वगळलं जाते शिक्षणाच्या माध्यमातून. तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं. आणि जे आता सध्या महागाई 14-15% वाढते आहे. बँकेत पैसे ठेवले असता ते 6-7%नेच वाढत आहेत आणि ते खूप सारे त्याचं व्हॅल्यू कमी होत आहे. पण शेअर मार्केट इत्यादीचं नॉलेज नसल्यामुळं, कोणत्या कंपनीमध्ये खर्च करावा याचं नॉलेज नसल्यामुळं बँकेशिवाय लोकांना पर्याय नाही आहे. त्यामुळं ते बँकेतच पैसे ठेवले जातात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि नॉलेज नसल्या दृष्टिकोनातून. अशा पद्धतीने आर्थिक तोटा सहन करावा लागतो, जेणेकरून इन्व्हेस्ट करून त्याला जास्त पैसे कमवता येऊ शकतात. पण त्याचा नॉलेजचा अभाव असल्यामुळे, शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आर्थिक शिक्षणाचा तो ते करू शकत नाही. SIP, SWP काय आहे? SIP म्हणजे वन टाईम SWP म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट. SIP म्हणजे थोडं इन्व्हेस्ट करत राहणं महिन्याला सिस्टमॅटिक पद्धतीने. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP. तर SWP आणि SIP हे काय आहे हे आज पाहिलं आपण. तसेच अनेक
भाग आहेत. आर्थिक ज्यामध्ये म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, स्टॉक मार्केट इत्यादी देखील हे आपल्यापासून अज्ञातच आहेत आणि त्याचं नॉलेज त्यामध्ये खर्च करून नॉलेज घेणं गरजेचं आहे. पण हे शिक्षण हे शाळेतच मिळवलं जाणं गरजेचं आहे. जे गरजेचं नाही ते शाळेत शिकवलं जाते, जे जास्त दिवसापर्यंत आपल्या लक्षात राहतं अशा गोष्टी शाळेच्या पिरियडमध्ये शिकवलं जाणं गरजेचं आहे. पण तसं होत नाही. शासनाने याचा देखील विचार करणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांना आर्थिक शिक्षण हे देणं गरजेचं आहे, जेणेकरून भारताची इकॉनॉमी ही जगाच्या ह्याच्यामध्ये येईल आणि भारत देखील आर्थिक इकॉनॉमीच्या मध्ये ग्रो करेल. अशा पद्धतीने आर्थिक सक्षमता भारताची होण्यासाठी विद्यार्थ्यांना, मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे. आर्थिक शिक्षण देणं गरजेचं आहे. नुसतं शिक्षण देऊन त्यांना पैसे कमवायचे कसं हे देखील त्यामध्ये शिकवलं जात नाही आणि इन्व्हेस्टमेंट कसं करायचं हे देखील शिक्षणामध्ये शिकवलं जात नाही. तर हे शिक्षण आर्थिक शिक्षण हे देणं गरजेचं आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं. त्या दृष्टिकोनातून विचारविनिमय होऊन शिक्षण देणं गरजेचं आहे. आता सध्या सगळी मुलं पास केली जात आहेत. त्याच्यातील काही मुलांना लिहिता वाचता देखील येत नाही, तरी ती 10वीपर्यंत जात आहेत. पण तो निर्णय शासनाने चांगला घेतला आहे, जेणेकरून सगळी मुलं आता पास होणार नाहीत. जी पास होणार आहेत तीच वरच्या कक्षेमध्ये जाणार आहेत. तसंच त्या दृष्टिकोनातून विचार केला तसंच ह्या दृष्टिकोनातून देखील विचार करणं शासनाने गरजेचं आहे, जेणेकरून भारताची इकॉनॉमी ग्रो करेल. हे सगळं तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, उपयोगी माहिती आहे चॅनलवर, तर जास्तीत जास्त व्हिडिओ हे शेअर करावे, जेणेकरून एक आर्थिक क्रांती घडून येईल आणि आपल्या मुलांना भविष्यामध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये बदल होऊन त्यांना अशा पद्धतीचं शिक्षण हे दिलं जाईल, ज्याचा आपल्याला देखील दूरगामी परिणाम चांगला मिळेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. आणि उपयोगी माहिती चॅनलवर तुम्ही इतरही व्हिडिओ पाहू शकता, जे नॉलेजेबल आहेत. एज्युकेशनल च्या दृष्टिकोनातून हा चॅनल आहे, जेणेकरून तुम्हाला एज्युकेशन हे मिळालं जाईल आणि ज्याचा उपयोग पुढच्या भवितव्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच होईल. तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं. आणि एवढं बोलून मी व्हिडिओ थांबवते. भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग विषयावर पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. भेटूयात पुन्हा एकदा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंट करून नक्की कळवावं, जेणेकरून मला देखील व्हिडिओ बनवायचं मोटिवेशन मिळेल आणि मोटिवेशनल व्हिडिओज
मी बनवत आहे ते मोटिवेशनल तुम्हाला कसं वाटतं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं. आणि तुम्हाला उपयोगी माहिती चॅनलवरचे व्हिडिओचे विषय कसे वाटत आहेत ते देखील कमेंट करून नक्की कळवावं. कमेंट करा, सबस्क्राईब करून बाजूला घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती ही तुम्हाला लगेचच मिळेल, त्याची नोटिफिकेशन. आणि मागील व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता, जे की फ्री आहे आणि त्याचं कुठलाही चार्ज तुम्हाला लावला जात नाही. फक्त मोबाईलचा डेटा तुमचा लागेल, बस एवढंच लागेल. आणि तरी हे सगळं फुकट आहे असं म्हणता येणार नाही. त्याला पैसे तुम्ही डाटा खर्च करता, त्यासाठी पैसे भरता. फक्त ते दुसरे व्हिडिओ विनाकारणाचे बघताना ज्याचा काही उपयोग नाही असे व्हिडिओ बघून टाईमपास करण्यापेक्षा हा व्हिडिओ उपयोगी माहितीचे तुम्ही पहा आणि तुम्हाला त्याचा उपयोग किती होतो आणि एक क्रांती घडवण्यामध्ये आपल्या सगळ्यांना मदत करूयात. धन्यवाद.